एक मिनिट थांबा. सध्या युद्ध सुरू आहे. क्षेपणास्त्रे गॅस क्षेत्रांवर आदळत आहे. कच्च्या तेलाने प्रति बॅरल $100च्या वर उसळी घेतली आहे. बाजारपेठा कोसळत आहेत. रुपया डॉलरच्या तुलनेत 93चा टप्पा ओलांडून विक्रमी नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. आणि या सगळ्या गोंधळात सोनं, जे सर्वात सुरक्षित आश्रयस्थान आहे, ते घसरत आहे. आता तुमचा गोंधळ उडणे स्वाभाविक आहे, कारण तुम्हाला आयुष्यभर हेच सांगण्यात आले आहे की जेव्हा युद्ध होते, जेव्हा घबराट पसरते, जेव्हा जग घाबरलेले असते, तेव्हा सोन्याची किंमत वाढते. तर मग जर युद्ध आणि तेलाचा धक्का बसला असेल, तर सोन्याची किंमत अचानक का घसरत आहे? या भागात आपण हे उलगडणार आहोत की युद्ध सुरू झाल्यावर सोन्याची किंमत प्रत्यक्षात का घसरते. तेल, डॉलर आणि तुमच्या सोन्याला जोडणारा अदृश्य दुवा. आणि रिटेल गुंतवणूकदार घाबरलेले असताना चीन गुपचूप काय करत आहे? चला आकड्यांपासून सुरुवात करूया. या वर्षाच्या सुरुवातीला सोन्याने जागतिक स्तरावर प्रति औंस $5,400च्या वर जाऊन विक्रमी पातळी गाठली होती. पण फेब्रुवारीच्या उत्तरार्धापासून इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर सोन्याची किंमत खाली आली आहे. किंचित सुधारणा होण्यापूर्वी ते प्रति औंस सुमारे $4,700 पर्यंत घसरून एका महिन्याच्या नीचांकी पातळीवर आले. MCX वर ते अंदाजे $1,50,000 खाली आले आहे. किमती कोसळलेल्या नाहीत, पण त्यांनी युद्ध म्हणजे सोन्याचे भाव वाढतात या साध्या गोष्टीला पूर्णपणे धुडकावून लावले आहे. असे का होते हे समजून घेण्यासाठी तुम्हाला दोन अगदी भिन्न वर्तनांमधील फरक समजून घेणे आवश्यक आहे. जोखीम विरुद्ध अराजक. जेव्हा गुंतवणूकदारांना जोखीम दिसते, जसे की चलनवाढ किंवा चलनाची खरेदी शक्ती कमी होणे, तेव्हा सोन्याचे भाव वाढतात. 2025 मध्ये हेच घडले. डॉलरचे मूल्य कमी होत होते आणि गुंतवणूकदारांनी घसरत असलेल्या कागदी चलनाची भौतिक मालमत्तेशी अदलाबदल केली. ते एका चलन अदलाबदलीसारखे होते. पण अराजकाची गोष्ट वेगळी आहे. अराजक म्हणजे जेव्हा राष्ट्रांना अचानक टिकून राहण्याची गरज भासते. त्यांना लोकसंख्येचे पोट भरणे, युद्धासाठी वित्तपुरवठा करणे किंवा ऊर्जा सुरक्षित करण्याची गरज असते. जेव्हा व्यवस्था जोखमीकडून अराजकाकडे वळते, तेव्हा सोने सुरक्षित आश्रयस्थानासारखे वागणे थांबवते. ते एक आपत्कालीन तारण बनते, जसे की फक्त घर चालवण्यासाठी आपल्या सोन्याचा शेवटचा तुकडा विकणे. एक देश सुद्धा हेच करतो. संकट काळात राष्ट्र धोरणात्मक राहणे थांबवतात आणि मजबूर विक्रेते बनू लागतात. ते वापरण्यायोग्य चलन मिळवण्यासाठी बुलियन बँकांना जागतिक बाजारात सोने विकण्याची गुप्तपणे सूचना देतात. प्रणालीत सोन्याचा पूर येतो आणि जेव्हा राष्ट्र विकायला उतावीळ होतात, तेव्हा खरेदीदार योग्य व्यवहार करत नाहीत. ते एक चांगला सौदा मिळवण्यासाठी किमती खाली आणतात आणि आत्ताबरोबर तेच घडत आहे. बहुतेक विश्लेषक तुम्हाला सोनं का पडत आहे याची 3 वेगवेगळी कारणं देतील. US फेडने व्याजदर उच्च ठेवणे, मार्जिन फॉल्समुळे होणारी लिक्विडिटी सेलिंग आणि हा एक ऑइल शॉक आहे हे सत्य. पण या 3 वेगवेगळ्या शक्ती नाहीत. हे एक अखंड चक्र आहे आणि ही आहे तर्काची साखळी. सध्या जगातील सर्वात महत्त्वाची वस्तू तेल आहे आणि त्याचा बहुतेक व्यापार अजूनही US डॉलर्समध्ये होतो. होर्मुझची सामुद्रधुनी प्रभावीपणे बंद झाल्यामुळे आणि मध्यपूर्व युद्धात असल्यामुळे खरेदीदारांना युनायटेड स्टेट्ससारख्या आखाती नसलेल्या पुरवठादारांकडे जाण्यास भाग पाडले जात आहे, जो आधीच एक मोठा तेल निर्यातदार आहे. पण ज्या अनेक देशांना हे तेल खरेदी करावे लागते, त्यांच्या राखीव साठ्यात आधीपासून काय आहे? सोनं. जेव्हा एखाद्या देशाला तेलासाठी पैसे देण्यासाठी डॉलर्सची गरज असते आणि त्याच्याकडे रोख रक्कम कमी पडते, तेव्हा तो देश करू शकणारी सर्वात वेगवान गोष्ट म्हणजे US डॉलरसाठी बाजारात सोनं विकणे. परिणामी सोन्याच्या किमतींवर खाली येण्याचा दबाव येतो, तर डॉलर मजबूत होतो. यात ही वस्तुस्थिती जोडा की US फेड रिझर्व्हने व्याजदर अंदाजे 3.5% अपरिवर्तित ठेवले. त्यामुळे डॉलर प्रचंड मजबूत राहतो. तेलाच्या वाढत्या किमतीमुळे डॉलरची मागणी वाढते. डॉलरच्या वाढत्या मागणीमुळे देश सोनं विकतात. सोनं विकल्यामुळे सोन्याच्या किमती कमी होतात. तर US, जो आधीच एक मोठा तेल निर्यातदार आहे, जगात महाग तेल विकत आहे, जिथे डॉलरच्या तुलनेत सोनं तात्पुरतं स्वस्त आहे. आता ही ती गोष्ट आहे ज्याबद्दल मेनस्ट्रीम टीव्हीवर जवळजवळ कोणीही बोलत नाहीये. जेव्हा सोशल मीडिया ओरडत आहे की सोनं अयशस्वी होत आहे आणि किरकोळ गुंतवणूकदार घाबरून विक्री करत आहेत, तेव्हा एक मोठा खेळाडू शांतपणे याच्या अगदी उलट करत आहे. चीन. पीपल्स बँक ऑफ चायना सलग 16 महिन्यांपासून आपला सोन्याचा साठा वाढवत आहे. केवळ फेब्रुवारी 2026 मध्ये त्यांनी 30,000 औंस सोनं, अंदाजे 1 टन जोडलं. अधिकृत साठा आता विक्रमी 2,309 टनांवर आहे, ज्याची किंमत अंदाजे $380 अब्ज आहे.
सोनं आता चीनच्या घोषित परकीय चलन साठ्याच्या अंदाजे 10% आहे आणि गेल्या काही वर्षात हा वाटा दुप्पट झाला आहे. चीनच्या सोन्याचा प्रचंड मोठा साठा शांघाय गोल्ड एक्सचेंज SGE मधून जातो आणि SGEचा एक महत्त्वाचा नियम आहे. एकदा का धातू मंजूर तिजोरीतून बाहेर पडला की तो एक्सचेंज धातू म्हणून पुन्हा जमा केला जाऊ शकत नाही. तो प्रणालीतून कायमचा बाहेर जातो. तो ऑडिटर्सना अदृश्य होतो आणि म्हणूनच मोठ्या बँकांमधील विश्लेषकांचा विश्वास आहे की चीनची सोन्यातील खरी गुंतवणूक अधिकृत आकड्यापेक्षा खूपच जास्त आहे. मग प्रश्न असा आहे की ते हे का करत आहेत? तर हे डॉलरपासून दूर जाण्यासाठी जाणून बुजून केलेलं विविधीकरण आहे. ही अशा भविष्याविरुद्धची विमा पॉलिसी आहे जिथे US मालमत्ता कदाचित जागतिक प्रणालीचा निर्विवाद गाभा नसतील. याचा विचार करा. जेव्हा किरकोळ गुंतवणूकदार घसरणीत विक्री करतात तेव्हा एक प्रमुख जागतिक शक्ती या गोंधळाचा उपयोग शांतपणे वास्तविक मालमत्ता जमा करण्यासाठी करत आहे. मग यात भारत कुठे बसतो? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही काय केले पाहिजे? असा अंदाज आहे की भारतीय कुटुंबांकडे सुमारे 25,000 टन सोने आहे, जे या ग्रहावरील कोणत्याही मध्यवर्ती बँकेपेक्षा जास्त आहे. आपल्यासाठी सोनं ही फक्त एक गुंतवणुकीची बाब नाही, तर ती संस्कृती, सुरक्षितता आणि जेव्हा गोष्टी बिघडतात तेव्हासाठी एक आपत्कालीन बफर आहे. मग युद्धादरम्यान सोन्याचे भाव घसरल्यावर तुम्ही काय करता? पहिले म्हणजे अल्पकालीन तरलतेच्या चणचणीचा दीर्घकालीन परिस्थितीशी गोंधळ करू नका. युद्धे महाग असतात, त्यामुळे सरकारे मोठ्या तुटीत जातात आणि अनेकदा नंतर उच्च चलनवाढ आणतात. अशा परिस्थिती ज्या ऐतिहासिकदृष्ट्या अनेक वर्षांच्या कालावधीत सोन्यासाठी खूप चांगल्या राहिल्या आहेत. दुसरे म्हणजे जर तुम्ही गुंतवणूक करत असाल तर वर्षांचा विचार करा, मथळ्यांचा नाही. भौतिक सोने आणि सार्वभौम सुवर्ण रोखे त्या कालावधीसाठी बनवलेले आहेत. लेव्हरेज्ड पेपर ट्रेड्स तसे बनवलेले नाहीत. तिसरे, वर्तणूक पहा, गोंगाट नाही. किरकोळ गुंतवणूकदार घाबरतात, कमी किमतीत विकतात आणि जास्त किमतीत खरेदी करतात. धोरणात्मक खेळाडू, ज्यात संपूर्ण देशांचा समावेश आहे, सहसा त्या घबराटीचा उपयोग साठा करण्यासाठी करतात. सोन्याने आपल्याला निराश केलेलं नाही, ते तेच करतंय जे ते सहसा करतं. गोंधळाच्या काळात तारण आणि आधाराची भूमिका बजावतंय, जसं आपल्यासाठी तसंच सरकारांसाठी. तर स्वतःला विचारा, तुम्ही भीतीने ट्रेडिंग करत आहात की शांतपणे साठवत आहात? मी यशोधरा आणि हा आहे डिकोडर. यामुळे तुम्हाला हेडलाईन्सच्या पलीकडे पाहण्यास मदत झाली असेल तर लाईक बटन दाबा. ज्यांच्याकडे सोनं आहे अशा व्यक्तीसोबत हे शेअर करा आणि सबस्क्राईब करा, कारण पुढच्या आठवड्यात आम्ही आणखी एक गोष्ट डिकोड करणार आहोत जी थेट तुमच्या खिशावर परिणाम करेल. तोपर्यंत स्मार्ट रहा आणि जागरूक रहा.